काय झालं काय? हा इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढं बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडे तिथं नव्हतेच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चहाच पित होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोरेच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये. मी या सगळ्यांच्या घरी 11च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठं चंद्रपूर, कुठं गडचिरोली, कसा आलो असेल ते मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट. आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं, कशाला रडताय? गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं? अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. का? तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता? कोण यावर इतकं नेते? कोण? हा उमेश खताते इथं आहे. त्याचे वडील, त्यांच्यावर आरोपपत्र होतं. उमेश खताते आमचा आहे, त्याला बाहेर काढा. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत. हा आमचा आहे. कोण सांगत होतं हे सांगत होतं कोण? हे माझी लढाई, मला हात जाब विचारायचा आहे तुम्हाला. तो संघर्ष माझा व्यक्तिगत होता की तो पक्षीय होता? पक्षीय होता ना. हा माझा आणि तो तुझा काय प्रकार आहे? या नाता आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तर काय, पोलीस आता सध्या लाचारच झालेले आहेत. त्यांच्यात पोलीस पण राहिलंय काय? ते सध्या कोणी सांगावं कान धर बस की बस, उठ की उठ, नुसता नावाला ड्रेस आहे म्हणून ते पोलीस. बाकी पोलीस नावाला काळीमत आहे तो. पोलीस नावाला काळीमत आहे तो. त्यांच्या बायकांबद्दल पुढारी बोलतायत, त्याचा त्यांना राग येत नाही. बघितलं ना टीव्हीवर? तो आपल्याबद्दल काय येणार? ज्या दिवशी हा संघर्ष झाला त्या दिवशी वास्तविक आपण त्याचं सगळं संपवलं होतं की चला ते पुढे येत नाही, प्रत्येकाने घरोघर जा, चहा पाणी पिया. आपण दिलं, नाश्ता पाणी दिलं. सगळे लोक पांगले होते. पांगले होते की नाही पांगले होते? खरं तर ह्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत. मी त्यांना सांगितलं की त्यांचा सत्कार जिथं झालाय त्यांना गाडीत घाल भरा आणि घेऊन जा. पण वरून सारखे फोन येत होते, वरून सारखे फोन येत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडिशनल एसपी आली आणि पोलीस आमच्या लोकांना घराघरात जायला लागले. विचारा काय लोक साक्षीदार आहेत त्याला. इथं फैसल आहेत, रामडिगे वगैरे काय लोक आहेत साक्षीदार. अंकुश, कपडे काढले होते तसेच कपडे पुन्हा चढवले आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि सांगितलं की या सगळ्या भानगडीत तुम्हाला जर कोणाला अटक करायची असेल तर माझ्या लोकांना हात लावायचा नाही, मला अटक करा, मी स्वतः जायला तयार आहे. हे सांगणारा मी कुठं? आणि हा आमचा नाही तो आमचा नाही सांगणारी कुठं? काय चाललंय काय? पहिल्यांदा अटकपूर्व जामीन आपण घेतला तो पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेतला.
माझ्या मुलाबाळांचा नाही घेतला. तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. मी तर काय आता शेवटी आता वय इतकं बघितल्यानंतर मी किती काळ तुम्हाला सहकार्य करून मला माहित नाही. आहे अजून मजबूत आहे ना. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला उपयोगी येईल.